बघा, देवोपकार करत असताना भक्तावर करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. नाही करत दुर्जनावर उपकार. ए कौरवे काय तुझे केले रे, कौरवे काय तुझे केले. बकदालभ्य नावाचे महात्मा आणि लोमश नावाचे साधू, या दोघांचा 27 श्लोकाचा संवाद आहे. ब्रह्मांड नायकाला प्रश्न केला, जगदानंद कंद जगतपते, ज्या पांडवांना हस्तिनापूरची गादी देण्यासाठी तुझे 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले रे, त्याच्यातला फक्त वज्रच शिल्लक राहिला 56 कोटी पैकी, बाकी सगळी मेली रे तुझी, सगळी मेली, सगळी मेली. त्या पांडवांसाठी तुझा संसार तू काट्यावर टाकलास रे देवा. मग कौरवांनी नेमकं काय केलं? ठीक आहे, पांडवांनी भजन केलं, पण कौरवांनी नेमकं तुझं काय केलं? माझं काहीच नाही केलं म्हणे, माझ्या भक्ताला त्रास दिला. इतक्याहून लक्षात येते देव उपकार करतो भक्तावर, कोणावरही करत नाही. आई वडील उपकार करतात आपल्या स्वतःच्या लेकरावर. संत मात्र बरं अजूनही लक्षात घ्या, देवाच्या मनात आलं अमक्या व्यक्तीला चांगलं करायचं, नाही करू शकत, नाही करू शकत. देव का करू शकत नाही? विन्यासयन भयवृत्तीना प्रारब्धो भय जायन्ते, इन्मक भयतति भय जायन्ते, वृष्णिर्कल भय संगजना, वृष्णिर्भय जन कल संगा, वृष्णिर्भय जन संगजना. कृतिरयननि भयभासाना छंद सुधा भय जायन्ते, ललाट प्रपटली भयतति जायो, जाश्वनिला भय सकल स्थिते, दिनपति भययनि सकल सुधाना, निशापति भययनि सकल सुधा, छंद परा भय जायन्ते, छंद परा भय जायन्ते, छंद परा भय जायन्ते. भवकरणाया संग सुदेशु निमिषा लाघव भयंजनो, प्राक्तन भयतति छंद सुधा, प्राक्तन भयतति छंद सुधा, प्राक्तन भयतति छंद सुधा. ए भवकरणाचे निकळे निमिषा लाघवी मात्र ढळे, आगा दिनत्रया चौघडिया ढळे, त्या निमिषा लाघवी नकळे, जगदानंद कंदपती. करण बव निमिष क्षण शकन मिनिट तास दिवस प्रहर अष्टप्रहर रात्र दिवस, याच्यातला एका केसाचा एक केस डोक्याचा तंतू आणि त्याचे उभे 14 भाग करायचे. उभे, आडवे नाही, आडवे नाही, उभे 14 भाग. एका रोमाचे डॉक्टरीन बाई उभे 14 भाग. तर 14वा भाग किती सूक्ष्म असेल बघता येईल का डोळ्यानं? तितकी सुद्धा जगाच्या मालकाला स्वतःच्या मनानं पुढच्याचं प्रारब्ध बदलता येत नाही. आणि जर बदलता आला असतं तर 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा फिरलाय. कर्मे श्रीराम वनवासा गेला. किती मोठा हे पैशान पण बदलता येत नाही. या विश्वात 6 लोक गुंड, ते गुंड प्रवृत्तीने मोठे झाले 6 लोक. त्याच्यातला 1 नंबरचा गुंड लंकेचा राजा रावण, हा गुंड प्रवृत्तीने मोठा झाला. सात्विक प्रवृत्तीने मोठा झालेला राजा भरत, हो भरतासारखे विश्वात सर्व भोग संपन्न असणारा व्यक्ती जगात देव सुद्धा नाही. आहा, त्याला सुद्धा भोग त्याच्या प्रारब्धानुसार. जीवदशेला आला जगाचा मालक, त्याला सुद्धा स्वतःचे भोग स्वतःच्या प्रारब्धानुसार. पण विश्वातले सर्व भोग भोगून टाकलेला घोर सात्विक व्यक्ती राजा भरत. म्हणून या देशाला भारत देश नाव त्याच्यामुळे पडलंय. विठाला सात्विक आणि तात्विक क्रियेमध्ये श्रीमंत झालेले कुबेर, पैशाचा मालक. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते एक श्रीमंत. असे 23 लोक श्रीमंत. पण गुंड प्रवृत्तीने श्रीमंत झालेले 6 लोक, त्याच्यातला 1 नंबरचा श्रीमंत रावण, ज्याला 7 कोटी घर सोन्याची होती. हाही प्रारब्ध बदलू शकत नाही. कर्मे रावण क्षेपावला. याच्या पलीकडे सांगू का? तुम्हाला आणि मला किती पैसे द्यायचे
आणि कोण्या दिवशी बस स्टँडला ताटी घेऊन बसवायला लावायचे, हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही सुद्धा प्रारब्ध बदलू शकत नाही. योग घडला सीतादेवी. कर्म आहे, कर्म आहे, कर्म आहे, कर्म आहे, कर्म आहे. देव किती मोठा आहे माहिती. या सृष्टीतली प्रत्येक क्रिया त्याच्या कृपेने चालते. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता. तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. किंवा देव चतुर, देव चतुर, सगळ्या विश्वातली माया. या सगळ्या सृष्टीतला चक्रम भयतति वेद पुनीतो, शास्त्रो मथित भयंती तिजाया. पुराण भयतति सकल जयस्तु, दिन भययानो सकल जना. प्रजन्य अस्तु इन्मख जायो, शीतोष कालम भयंती जायो, उष्णति कालम भयंती जायो. उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, या सर्व सृष्टीचं चक्र त्याच्या हातात आहे. तुमच्या आमच्या हातात नाही. तरी पण प्रारब्ध बदलू शकत नाही. म्हणून देवाचे उपकार सुद्धा मोठे नाहीत. कोणी आई वडिलाला वाटत नाही आपलं पोरग डॉक्टर व्हावं. अय बाई करे सर, असं वाटत नाही का? हे गजू वाटतंय. कोणी आई वडिलाला वाटत नाही आपलं पोरग परिसरातला एक नंबरचा पुढारी हो. कोणाला वाटत नाही. कोण्या मायबाला वाटत नाही आपलं पोरग लय मोठा महाराज व्हा, त्याला लोकांनी दिवसाची इशीच पाकिट द्यावा. असं वाटत नाही का? एक जण म्हणला मला नाही पैसा आवडत. थोतरी आहेस तू, तुला भेटत नाही म्हणून आवडत नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधर, कन्या पुत्र घोडे दाराधर, कन्या पुत्र घोडे दाराधर. हे काय गांजा फुक्यान लिहिले का? द्रव्यांभर्यो भयस्थितानां धर्मां संन्यासोपवित्रयां ब्रह्मचर्यास्थित जयो अर्थो पुनीतय सर्वानां जठरा नलो तृप्तवसा. डॉक्टर पांडुरंग साहेब ब्रह्मचार्याला संन्याशाल पण दुपारा भाकरीसाठी पैसे लागतात. वरून थोड्यात पडतात भाकरी. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, त्याच्या विरोधात नाही जात आहेत. हे बा व्याख्यानात पैशाच्या विरोधात बोलणं लय सोपं आहे. माईकवर पैशाच्या विरोधात बोलणं लय सोपं आहे, पण पैसे जवळ नसताना क्रिया करणं इतकं सोपं नाही. ते विठाला नाही बदलू शकत देव. कोणी आई वडिलाला वाटत नाही आपलं लेकरू मोठं, प्रयत्न करत नाहीत का ते? पण त्यांच्या हातात नाही. मातेचा संकल्प व्हावा राजा विंदा, कपाळीचा धोंडा उभा ठाके, कपाळीचा धोंडा उभा ठाके. मातेचा संकल्प व्हावा राजा विंदा, कपाळीचा धोंडा उभा कल्पना करा, ज्या साधूने कृपा केल्याच्या नंतर अर्जुन हा 4थ्या क्रमांकात आला. अर्जुन हा 4थ्या क्रमांकात आला. ज्या साधूचा मातीचा पुतळा त्याची कृपा झाली, तर लावरं चित्र सशे रानडुकर खाणारं पोरग विश्वात तिसरं आलं. भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात तिसरं आलं. एकलव्य. साधूची कृपा. पण यांनी ज्यांच्यावर कृपा केली हे मुलावर करू शकले नाही. हो, ते आज समईच्या खाली बसले पोरग. त्याचं त्याच्या कपाळावरचा मणी कापला आणि सारखं रक्त मांस वाहते. कथा कीर्तनात बसताच येत नाही कुठं, म्हणून समईच्या खाली जागा. भारतात एकही कंपनी नाही समईच्या खालचा बोगदा भरून टाकील. त्याला लय पितळ लागतं का? पण भरता येत नाही. ती जागा विश्वातल्या 2 नंबरच्या विद्वान व्यक्तीच्या मुलाला गेली. त्या व्यक्तीचं नाव द्रोणाचार्य आणि त्यांचा मुलगा अश्वत्थाम्या. कौरवाच्या गँगमध्ये गेला आणि तो त्यांना वाटत होतं का आपल्या पोरानं दुर्योधनाचं ऐकावं,
पण नाही बदलू शकले, नाही. मग द्रोणाचार्य पुलाचं प्रारब्ध बदलू शकत नाहीत. बघा यांची कृपा असल्या श्री गुरुचीनी नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कोळी त्रिजगती एकवद केली. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. नाहीत करू शकत आई वडील उपकार, पण संतांच्या मनात आलं तर एका व्यक्तीनं इतकी माणसं मारली, आतापर्यंत भारतातल्या कोण्याच रामायणकारांनी त्याचा आकडा सांगायचा नाही आणि मी ऐकला नाही, कारण मलाही सापडा नाही 250 ग्रंथात आतापर्यंत. काही बरीच सांगतात. आता ऐका बरं का. आणि काय माणूस दिसला की मारायचा बरं का, आणि तो माणूस मारल्याच्या नंतर मोहरी सारखा खडा रानात टाकायचा बरं का. असे 7 रान भरले बरं का. अरे झाडाचे पानं मोजायला मशीन येतात. 228 क्विंटल सोयाबीन मी विकायला नेलं, ते प्लॅन्टला नेलं, त्यांनी मशीनमध्ये टाकलं. 13 क्विंटल 37 किलो डागी बाजूला काढून टाकलं. 13 क्विंटल 37 किलो काळा डाग लागलेला, हिरवा दाना, फुटलेला दाना त्या मशीननं 250 क्विंटल सोयाबीन मधलं बाजूला काढून टाकलं. मग 7 रान मोजायला मशीन नसल का? त्याचा पुरावा नाही. वक्त्यानं चुकीचं सांगायचं नाही. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. विठाला विठाला एवढी माणसं मारली, सीमाच नाही त्या माणसं मारण्याचा. पण तेवढी माणसं मारणाऱ्या व्यक्तीवर एका संतांची कृपा झाली. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. ही संतांची उपकार आहे. ते म्हणले नाही हा वाटपाड्या वाल्या आहे, हा वाल्या बिल्लाच्या कुळातला आहे, हा वाल्या कोळ्याच्या कुळातला आहे, हा वाल्या मासे पकडणाऱ्याच्या कुळातला आहे, हा वाल्या शिकार करणाऱ्याच्या कुळातला आहे. संत पाहतच नाही. न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. आई वडिलांच्या या दोघांच्या उपकारापेक्षा श्रेष्ठ उपकार ठरते ते संतांचे. एक उपकार सांगतो तुम्हाला संतांचा. चोपडे बुवा एकदा भीम इंद्रप्रस्थातनं हस्तिनापूरला आले. तसे मनानं आले नाही. हा हस्तिनापूरच्या राजाचं नालायक कार्ट तिथं बोंबलत गेलं. भाषा जरा कठीण आहे माझी. आणि काय करायच्या चोंभाळ्या गप्पा. इथं पासा शेवटायच्या हातुड्यानं नीट होईन तर सोनाराच्या मुचकुलीनं कवा नीट होईल. अशा प्रकारे मग त्या ठिकाणी आणि काय सांगू, कीर्तन सांगन काय सांगू, हान तू काय आम्हाला. हे नालायक तिथं बोंबलत गेलं. मी त्याला चांगलं म्हणत नाही, दुर्योधनाला. त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात. काय भीती. भारतीय संस्कृतीच्या प्रविष्ट क्रियेच्या विन्नत छंदामध्ये दुर्योधन बसत नाही. का बसत नाही? आपल्या संस्कृतीमध्ये
स्वतःची पत्नी सोडून, आई वडिलांनी जिच्या सोबत लग्न लावून दिले ती सोडून जगातली प्रत्येक स्त्री माय आणि बहीण या दर्जाची असती, या दर्जाची असती. मोठी भाऊजई होती द्रौपदी, तरी तिला मांडीवर बसिलं. किती नालायक दुर्योधने. अक्कल आहे का त्याला? त्याला काय दुर्योधन म्हणून सांभाळायचं? 28 मुद्दे, त्याच्यातला दुसरा एक सांगतो. मला असं वाटतंय आपली बायको चुकली ना, दार लावून घ्यायचं आणि तिला सांगायचं, एक थोतरीत आणायचा, एक थोतरीत आणायचा. पण बाहेर वळीन रस्त्यात नेऊन ठोकली. नालायकेस नालायक, तू नवरा म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही सुंबळ्या. शासन कर पण दारात आत 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 आत. बाईनं नवऱ्याला शासन करा. डब्यातली साखर संपली, तेल संपलं, चहा पावडर संपली, वरणासाठी डाळ संपली. पिशवी घेतल्या घेतल्या मालकाला म्हणा, मालक साखर संपली, चहा पावडर संपली, डाळ संपली तुरीची, खिचडीसाठी मुगाची डाळ सुद्धा संपली. काहीच म्हणत नाही दोरकी. आणि त्यानं बाहेर पिशवी गेल्या म्हणले, अक्कल हे का? साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय. तू साडी नेसलीस म्हणून तुला बाई म्हणायचंय. तू स्त्री म्हणून घेण्याच्या लायकीचीच नाहीस. अभद्रो भय वाचा भ्रतारे वचस्ततेयाम यत भ्रतारे वचस्तता भार्यां सुधा जायते. लालनात पालयन्ते भार्या ताडनात नैवम पालयन्ते यत नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा त्यांनी लिहिले? प्रत्येक गोष्टीत आपोआपलं संपत. हे असो वनिता आपुली कुरूप जरी झाली भोगिता त्याची भरी जी आपली. लक्षात जनतेनं आपोआपलं हे सांगायचं. मग मला सांगा, अपमान करत असताना लोका देखता करू नये. आपल्या आपल्या हे नालायक दुर्योधनानं दुःशासन नावाचा हलकट व्यक्ती त्याच्या हातानं द्रौपदीचं वस्त्रहरण करायला सुरुवात केली. किती नालायक असं ना दुर्योधन, किती मूर्ख असन. या भारतीय संस्कृतीत बसू शकतो तो? मूर्ख आहे, मूर्ख आहे. कल्पना करा, या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल तर देवा या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री आहे. ज्या तुकोबारायांचा अभंग घेतलाय त्या तुकोबारायांनी हरिनामाने विश्व ढवळून काढलं. यमाच्या थुत्रीत आणली, यमाच्या बोकांडीवर पाय दिलाय, यम भांडे घासायला ठेवलाय. काळ गुलाम सलाम तुक या घरी राबत. ते तुकोबाराय सुद्धा या भारतातल्या पवित्र कनकाबाई नावाच्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. हो, काय ज्ञानोबारायांचा अधिकार. ते सुद्धा रुखमाई साहेब गोविंदगुरुजी त्या माऊलीच्या पोटी जन्माला आले. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज ते सुद्धा एका या पवित्र देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. धर्मातलं तेजस्वी रत्न महाराणा प्रताप ते सुद्धा या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. इथं बसलेले कितीतरी माणसं गिरगाव करायला आवताला झुकतील इतके श्रीमंत आहेत, तरी तुम्ही माझ्या पुढे 2 तास बसलात. मी सुद्धा एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलो. या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल त्या देशाची स्त्री आहे. या देशातली टोकाला गेलेली महामानव, या देशासाठी ज्यांनी स्वतःचं रक्त सांडलंय, अशी महात्मे या देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. म्हणून या देशाच्या पवित्र स्त्रीचं शरीर एकाही नालायकानं उघडं पाहू नये म्हणून पंढरपुरातला मालक तिच्यासाठी वस्त्र झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली लहाने गुरुजी. इतकं या देशाच्या रत्नाचा सांभाळ केला. आणि या पवित्र स्त्रीसाठी दिरानं 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 मोठी भाऊजाई आई समान असताना दुसऱ्याच्या हातानं तिचं वस्त्रहरण करावं, इतका नालायक दुर्योधन होता. अशा दुर्योधन इंद्रप्रस्थाला पोचला. संतांचे उपकार सांगते, संतांचे उपकार पोचला. बळच तोंड चोपडेपणा करू लागला. बळच बळच. पांडव हे सात्विक होते. जेवण खावणं आटपलं आणि उगच उशीर केला. काही पाहुण्यांना जावाच वाटत नाही आणि एसटी निघून गेल्या म्हणते आता निघायचं. कसं जाताय सुंबळ्या? मसडी आलेली होती म्हणून तुला जावाच वाटन.
आणि तुला जायचं असतं तर एसटीचा टाइम तुला कळत नव्हता का? तसं अंधार पडल्यावर रस्त्याने भीती आहे, दुर्योधनाला अक्कल नव्हती का? पण याच्या पोटात विष शिजत होतं, विष. डॉक्टर साहेब उशिरा निघाला आणि मग धर्माचं अंतकरण धरवलं. सुयोधन, काय वाक्य होतं, काय वाणी होती. हे सुयोधन जी, रात्री जातोस बाळा, जंगलातला प्रवास आहे, मी तुझ्यासोबत भीमाला देतो. हेच तर करायचो त्या नालायकाला. आणि भीमाला सोबत घेतलं. हस्तिनापूरमध्ये आल्याच्या नंतर ह्या नालायक दुर्योधनानं भीमाला सांगितलं, भीमदादा, गावरान तुपात मळलेले, साखरेत घोळलेले तू पुरे म्हणेपर्यंत तुला लाडू खाऊ घालतो, पण माझं एक काम आहे, मानस सरोवरातून मला काही सुवर्ण कमळाची फुलं घेऊन ये. काय सांगू आता संतांचे उपकार, किती उपकार आहेत संतांचे, किती उपकार आहेत. प्रांजळ अंतकरणाचा भीम, भाबडा स्वभाव होता. तार 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 मानस सरोवराच्या ठिकाणी गेले आणि त्या मानस सरोवराच्या तीरावर एका रुद्राचं अनुष्ठान चालू होतं. तो 11वा रुद्र या भारतातला 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी, त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. 19 संन्याशी माझ्या वाचनात आले, त्याच्यापैकी 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय. 6व्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद. बाकीचे कोणते कोणते होते घरी गेले होपा. सगळ्या गोळ्या एक खट्या दिल्यावर रिॲक्शन येत असते ना, डॉक्टर बाजूला आहेत ना, त्याच्यामुळे बाकीचे घरी गेले बघा. 1 नंबरचा संन्याशी, त्या संन्याशाचं अनुष्ठान चालू आहे आणि भीमानं धाड दिशी त्या सरोवरात उडी टाकल्याबरोबर खडबड वगैरे सगळं ते भंग झाली, शिस्तभंग, तिथली शांतता भंग झाली. उठले मारुती, हे कोण? तर हे कसं होतं, हे कारखान्यातला मुंगळा होता, साखर कारखान्यातला. म्हणजे भीमा मोठ्या घरचं लेकरू होतं ना, ते काय भीते का कोणाला? कोण आपण? तर भीमाने विचार केला, काय शेपटीवालं मला बोलते आणि याची काय पात्रता आहे राजपुत्राला बोलायची. बरीच लोक वरच्या गोष्टीला बोलते. एक जणाची इतकी टोपी कडक होती, इतकी टोपी कडक होती, कोयता हरपाल्यावर तिने ऊस तोडता येईल इतकी टोपी कडक. लोकायला वाटलं नक्की हे मंत्र्याचा चुलता असावा, पण त्याची बायको सतारबाईचा कापूस याचायला जात होती. कपड्यावर काय नसते, घरात 12 तिळू फिरत असतो, वरच्या लक्षणावरून जाचत नाही. आमची इथं एक बुका लावणार आलो, बुका इतका लाईत होतं, बुका लावू लावू त्याच्या कपाळाला गल पडली. ते मंदिरात झोपल्यावर त्याच्या कपाळावर गोट्या खेळत होते आणि ते मटका लाईत होतं. काय नसते, वरच्या माळीवर पण जाऊ नका. हे तर वरचे भूषण आहे, ते वरचे याच्यावर नाही जायचं. बाई कुंकू किती लावती, मोठं लावती, त्याच्यावर पतिव्रता नसती. ती नवऱ्याला किती चांगलं मानिती, याच्यावर तिचं पतिव्रता पण असते. 5 छटाक कुंखाचं पिठलं केलं, पिठलं तसं बसणार नाही कपाळावर. मन 5 छटाक कुंखाचं पिठलं केलं कपाळावर लावलं आणि पपेश बापाला म्हणली, तुम्ही चपात्यान भाजी करा मला वाडा. वा, त्यानं आमुष्याच्या दिवशी गाडी खाली जीव द्यावा. शाबास. आणि कुंखुला ती 1/2 किलो. वैकुंठवासी बापसाहेब मालक आमचे वाल्होरकर म्हणायचे, अशी बायको ज्याला भेटली असेल, आयंदळ घोडीशी पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशी रिकामी जागा भला. पुढचं तुम्ही भरा नाही, गुत घेतलं का म्या भरायला. विठाला विठाला देखावे नाही जायचं, देखावे नाही, वरछपणावर काय नसते ते. भीमाच्या लक्षात आलं, हे वानरे शेपटीवाला पशु आहे. काही वरच्या ह्याच्यावर जाते. आमच्या परिसरातला एक शेतकरी होता, राहणीमान साधं होतं, आपलं जुन्या काळातली माणसं. पण त्याच्या मिरच्या बिटात गेल्याशिवाय बिटच सुरू होत नव्हतं. 22 गाड्या जायच्या, बैलगाड्या, आणि गुळ घ्यायचा. पैसे साचले, एका आडत दुकानदारानं सांगितलं, म्हणले आमके राव, गुळाला जरा तेजी येणार आहे, घेऊन टाका ना. मग गुळाच्या अशा गाड्या, खेड्यापाड्यातून गुळाच्या गाड्या येत होत्या, अशा गाड्या लागल्या. साधं होतं आपलं, निमस्ती घातलेली, इस्त्र्या नव्हते त्या काळात. आता कपड्यावर काही जायचं नाही, हो कपड्यावर जात. मी एसटीन प्रवास करायचो त्यावेळेला, मी 50ची नोट दिल्यावर कंडक्टरनं मला धून केलं, ओ मामा कळतं का तुम्हाला, 7 रुपयाचं तिकीट आणि 50 रुपये दिले. आणि मी पिशवी सांभाळायला एक जीनच्या पॅन्टीवालं होतं, त्यानं 100ची दिल्यावर तिकीट देऊन टाकलं. म्हणजे ह्या कपड्यावर कंडक्टर पण धोतरावाल्याला का येडं समजित होता का काय.
मी तिकीट घेतल्या उतरताना म्हणलं कंडक्टर साहेब तुमच्यासारखे इशिक मी आवताला झोपीन मला गिरगावकर म्हणते. हो असं धोत्रावाल्याला येडेवान नका समजू जाऊ. इथं बसलेल्या पॅन्टीवाल्याला जरा कानातला मळ काढून ऐका. 72च्या दुष्काळात त्या धोत्रावाल्याने एक टायमाला भाकरी खाल्ल्यात आणि आपल्यासाठी जमिनी ठेवल्यात. आता या जीनच्या पॅन्टीवाल्यानं बायकोच्या गन पावडरसाठी फुकल्यात. लय मऊ शहाणे आहेत काय तुम्ही. विडाला विडाला वर्षांहून जायचं ना. आणि मग ते म्हणले काय टन गुळ आहे. तू मथार म्हणलं तुमच्यासारखं वयस्कर मा काय टन आहे म्हणजे 10 क्विंटलाचा भाव विचारला. तर ते गुळ विकणार म्हणलं दादा एक गुळाचा खडा खान घरी जा. घरी जा. तुम्ही अजून बी लक्षात घ्या गुळाच्या रांगेला आता किराणा दुकान झालेत नाही तर पहिले बाजारात गुळाच्या असे रांगा असायच्या. तर बरीच माणसं गुळ घेण्यासाठी जात नव्हते खाण्यासाठीच जायचे रांगेला. खडा खाऊन पाहायचे पुढं सरकायचे. माणसं बी लय चालू होते नो काय काय लय चालू. गाजरं असे लाल जरत गाजरं आले ना तर काय काय माणसं उगच काय किलो गाजरं आणि चांगलं कवळं कर करीत असं बारकं गाजर अख्खं खातो आणि बुडखीला लागल्या म्हणतो गोड नाही थोतरी थानायला पाहिजे. बुडख्या चट खाल्लंच त्याचं तो तराजू खातो का त्याचा हात काय लय माणसं बी चालू असते तो. काय टन आहे म्हणजे खडा खा. ऐका ना म्हणजे ऐका ना ऐका ना. आणि त्या माणसाची मी रविवारी बैलगाडी हाणायला जात होतो. मी जात होतो बैलगाडी हाणायला आणि कपडे पॅन्ट होती. 4 ठणला जनार्दन विद्यालयाला शिकत होतो मी. 7वी लोक शिकलो जास्त नाही शिकलो. जरा मधीच 90ला वडील जात राहिले मग अडचण आली जरशी मग नाही शिकलो. पण आता काही मला अडचण नाही. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. बरं आहे काय ताण नाही. काय कलेक्टर झालो असतो ना आता काय कमी. पण इथं कोणी शिकत असेल तर मग ऐकू नका. तुम्ही मग ऐकता तर बस स्टँडला फोटाने ऐकावं लागतील. तुम्ही शिका शिका शिका. ढकलं बाळायचा जरा नशिबाचा जोर बरा होता जमलं त्याचं. मग मी रविवारी गाडीत ती पॅन्ट गिंट सगळी म्हणलं काय क्विंटल गुळ बरं एवढ्या 10 क्विंटलाचे किती बरं तेवढे पैसे आहेत का. म्हणलं 8 गाड्यातला गुळ घ्या पुरते पैसे आहेत पण भाव सांगा. सांगितला भाव पुढच्या व्यक्तीला सांगितलं. म्हणलं अण्णा एवढा भाव आहे. बरं मोजा. ते म्हणले बोली आमचं इथं घर आहे पाहुण्याचं त्या घराच्या तिथं नेऊन टाकायची बोली. ते म्हणले कुठं टाकतो पैसे. पटक्याचे येडे उकलल्याबरोबरच 27 क्विंटल गुळाचे पैसे पटक्यातून काढले. काय नाही वरच्या अंगावर जाचत नाही काही जायचं नाही काय नाही काय नाही काय. लय झकपक कपडे खालणारे तंबाखू पण दुसऱ्याचीच मागती हो चुना पण दुसऱ्याचाच. अरे चुना तरी लोकांचा खात जाऊ नको. चुन्या चुना लय घाण असतोय लय घाण. या बा चुन्या इतकं घाण काहीच नाही. खातच जात जाऊ नका तंबाखू. आणि नसलच दम निघत न ती मागच्या जन्मातली तुमची कोणी असनच मैत्रीण तर नका सोडू. पण चुना नका लोकांचा खात जाऊ. लहाने गुरुजी चुना लयच गदळ हो. उदाहरणार्थ मी तंबाखू खातो. माझं जर कान वळवळ करीत असेल तर माझ्यासोबत काय चमचा आहे का कान खाजवायला. हेच बोट. सर्दी झाली असेल तर हेच बोट. हस्तानी चित्र नक्षत्रातले 9 दिवस विश्वामित्राचा उन्हाळा असतो. हस्तो भय चित्राणाम विश्वामित्र भयस्थिता तेजो कांती दिवाकरो स्वेदाम जायते न वरुतः यद भयानाम स्वेदायाम कायान वरुतांस्ततेवच. शास्त्र सांगते ना. मग अशा वेळेला घाम आल्या ह्या बगला गुदगुद करतात का नाही. तो बोट कोणतं आहे हेच. आणि चुना तंबाखू खाची सव तलफ आल्या हेच बोट मध्ये. एक जण म्हणला घ्या चुना. अहो तुमचा चुना तिखटत नाही यार. चुना कशाचा वरचा थर हाणला असतो. नका खायचं नका खायचं. आपण यायला सांगायचंच नाही. मृदंगाचार्यानं कीर्तनकारांनी भागवतकारांनी रामायणकारांनी भजन्यांनी तंबाखू बिडी वाढायची नाही. हो दोष सांगितला शास्त्रात. दोष सांगितला दोष. बापा बापा हे आमच्या परिसरातले पट्टीतले गायक आहेत. नामदेव अंगाव घेऊ नका अंगाव घेऊ नका. आणि अर्ध्या भजनात तंबाखूतला गर्दा
अरे घोंगड्या खराब केल्यास हरामखोरा तू. चुकीच्या गोष्टीत लय विश्वास शिवा आमच्या लोकांचा. मी मगाशी सांगितलं या देशाचा जवान इमानदारीत म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. या भारताचा जवान त्याच्या अंतःकरणात इमानदारी म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. अहो आई वडिलाचं दर्शन सणावाराला आणि वाढदिवसाला लोक घेतात. महाराज दिसला की त्याच्या पाय पडतात. असं नाही म्हणायचं मी लई शहाण आहे. एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. देवामुळं आपल्याला किंमत नाही कोण. आमची इथे एक भागवतकर आले गावाकडं. द्वादशीला पंगत असते आमची. मला काय पंक्तीला पन्हाळा वाटा आलं मोरी वाटं गेलं होय माणिक काय इकून आणलेलं तिकडं घातलं. मला कुठं काय ते आवता उरलं तिथे राहतं घरीच. गेलो तर म्हणलं चला भागवतकारांना भेटा. तर इंटरव्ह्यू झाली. म्हणले कुठे आहेत भागवतकार. तर स्टेजच्या मागं बिडी ओढू लागला. अरे म्हणलं हे मंडप जाळीन ना. ते स्टेजच्या मागं बिडी वाढायला आणि याचं भागवत ठुणाऱ्याच्यात पण बोकांडीवर अर्ध पाक दोघाची पतन सारी. वा 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 वा. मग बिड्या वडीत असेल, तंबाखू खात असेल, गुटखा खात असेल आणि त्याला जर तुम्ही बलित असाल तर त्यानं केलेलं अर्ध पाप यजमानाला पैसे देऊन अर्ध बोकांडीवर बसतंय. विठाला विठाला भीमाच्या लक्षात आलं हे शेपटीवालं वानर पशु आहे. मला काय बोलतो मारुतीराय फार अधिकारी व्यक्ती. अरे बाळा चेहऱ्याहून लक्षात घेतलं राजमंडित आहे. राजाच्या घरचं लेकरू चेहऱ्याहून लक्षात घेतलं. अरे काय अरे तू कशाला कल्ला करतोस इथं. ऐक ना माझा अनुष्ठान चालू आहे. तू का गर्दा करतोस. हे का उड्या टाकायलास तू. अरे एखाद्या तळ्यामध्ये हत्तीनं उडी टाकावा इथं डुबकाळ्या घ्यावा तशा उड्या मारतोस तू. चलो हो बाहेर. भीमानं सांगितलं मला शिकवायला लागलाय झाडाचा पाला खाणार. त्याला माहीतच नाही किती अवघड आहे. शेपटीला असं जवळ घेतलं आणि म्हणले बाई याची पायवर सोय. सर्व दिवशी मारुतीरायची शेपटी गेली आणि भीमाच्या कमराला येडा घातला. हो पाण्यातून भरलेला लोहट काळा होता असा डिंब बाहेर वाढला. अरे बापरे म्हणले शेपटी आणि चांगला तिमला. शहाण्याबाईनं कणिक तिमल्यावानी. वाक्य नीट आहे का. शहाण्याबाईवानी काय काय अशा येडी वाकडी कालिनीन चपाती केली. तिची चपाती खाणं गौरी खाणं सारखीच. हो ना. आणि जुन्या बाईनं मळलेली पोळी तिला तेल नसू द्या अशी मऊ लागती. मऊ 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 लागती रेशमाच्या कपड्यावानी. आणि हे गडबडीत कालिले. हो लय काय कायला नात. जिला गौऱ्या लावता येत नाही ती म्हणती मी धिरडे करते. नको पिठाचा नाश करू. पिठल्यातले गोळे फुटणं तर म्हणली मी बासुंदी करते. नको न द्वारका तुला पिठलंच येत नाही तर कशाला बासुंदीच्या नाद असतो. काय काय योग असाला एवढे भीमाला आपटिलं पण भीम बी काही भेलाच नाही. शेवटी मारुतीरायने विचार केला इतकी रट्टी दिली तरी माझ्यासोबत युद्धच करते. हे बाळा तुझे आई वडील कोण रे. भीम म्हणला आपटू मारलो ना. आता मायबाप विचारायले काय सांगू आता संताचे उपकार. किती उपकार आहेत संताचे. अरे दादा अरे मी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांसोबत द्वंद्व युद्ध केलंय. मल्लयुद्ध म्हणजे कुस्ती खेळली. मुष्टीप्रहार केला, गदा प्रहार केला. पण मी बऱ्याच लोकांची वाट लावली रे. अरे पण तू एवढा बलाढ्यशाली कोण आई वडील आहेत सांग ना. मी राजा पंडूचा पुत्र आहे. मारुतीराय म्हणले पंडूचा पुत्र. आणि पंडूला कसे लेकर होते. शाप होता पंडूला. हो राजा पंडूला शाप होता. आणि ज्या व्यक्तीला शाप आहे त्याला लेकर कसे होतील. हे तू खोटा आहेस. भीमानं सांगितलं मी सापडलेलं आहे का आमच्या बाबाला. मला खोटा म्हणता तुम्ही. सापडलो का मी आमच्या बाबाला. मारुतीरायनं सांगितलं बाबा तुझ्या जन्माची व्याख्या तरी सांग. म्हणजे कथन तरी सांग, इतिहास तरी सांग. मग पाची भावांचा इतिहास सांगितला. मारुतीरायचे डोळे पाण्यानं डबडबले. गुरुवर्य डबडबले डोळे. का डबडबले माहिती आहे. भीम हा वायूच्या मंत्राचा होता. दुर्वासानी 5 दिलेली मंत्र त्याच्यापैकी एक मंत्र वायूचा मंत्र होता. आणि त्या मंत्रापासून प्राप्त झालेला भीम आणि मारुतीराय वायुपुत्र होते. एक भाऊ भावाला भेटलाय याचा आनंद मारुतीरायचा गगनात मावत नव्हता. डोळे असे पाण्याला डबडबले मारुतीरायचे. भीमानं विचार केला कातडीने घुसतर हाणलंय मला. आणि आईचं बाबाचं नाव ऐकलं की रडायलंय. याच्या शेपटीचा एक रोम काढायची ताकद नाही माझ्यात.
मारुतीरायाच्या शेपटीचा एक रोम तोडायची ताकद नाही भीमात. भीमाला 9,000 नागाचं बळ, हो. किचकाला 8,000 नागाचं बळ, 10,000 नागाचं बळ त्या आंधळ्याला, हो. 1,000 नागाचं बळ शिल्लक होतं म्हणून त्या विराटाचा मेहना किचक्या एका बुक्कीतच मारला. त्याने या देशातल्या पवित्र स्त्रीचा हात अंधारात धरला होता. ते किचकी आहे. तुम्ही किचक म्हणत असताना नाही का? नाही, हे ह्या दुकानातला माल आहे. हो. एका बुक्कीतच हाणला, एका बुक्कीतच, हो. एवढी मोठी शक्ती असताना याच्या शेपटीचा एक रोम काढू शकत नाही. काय व्यक्ती. मारुतीरायाने सांगितलं, भीमदादा एक बोलू का? अरे मी वायूचा पुत्र आहे आणि तू वायूच्या मंत्रापासून प्राप्त झालेला आहेस म्हणून आपल्या दोघाचं घट्ट नाते भावाभावाचं. एक विनंती करतो, तू मानवी कुळात जन्माला आला, मी पशुच्या कुळात जन्माला आलो, पण वरच्यावर जाऊ नको रे. माझा अंतकरण लय गोड आहे रे भीमदादा, मला एकदा तुला कडकडाटून भेटायचे. काय सांगू आता संतांचे उपकार. कडकडाटून भेटायचे. पण भीमाच्या मनात शंका आली, याच्या शेपटीनं आडहा टाकलाय तर मला ओढून आणले अंगे साहेब, आणि यानं जर करकर करकर दाबलं तर मग वाळाच करीन नाही. आपल्याला नाही भेटायचं. नको 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 नको, कशाला नादी लागायचं. हो. मारुतीरायाने सांगितलं, भीमदादा मी आत्तापर्यंत केलेल्या सात्विकपणाची आण वाहतो. ते लय टोकाचं रत्न होतं मारुतीराय, फार टोकाचं. भक्ती संप्रदायामध्ये देहूतले मालक मारुतीरायाला शरण जाचे. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. भक्तीची वाट त्यांना विचारली, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. काय टोका असेल. मला वाटतं पैठण मधल्या मालकांनी तो फार टोकाची दखल घेतली. येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी आती श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वेगोत्तर भय पल भय जायर वायुर सदयन छिन्न भयो, प्रगल्भे भय यतो सुतानाम अंजनी गर्भा सुधा जयो, अंजनी गर्भा सुधा जयो, अंजनी गर्भा सुधा जयो. काय व्यक्ती. हे भीमदादा भेटायचंय मला, एवढीच माझी इच्छा आहे. भीमाने विचार केला, काही लक्षणं तर चांगलं वाटायले. आणि मग भीमदादानं जवळ आले आणि मारुतीरायानं कवेत घेतलं. कवेत कवेत कवेत. पण भीमाच्या लक्षात आलं, आपण जरा सावध राहूनच भेटावं. आवडलं मारुतीरायानं. भेट घेणारा माणूस का फासोळ्या मोडूस तर आवडीत असतो का? त्याला भेट कशी म्हणता येईल. अलगद असं लेकरासारखं, आई लेकराला हृदयाशी धरती असं मारुतीरायाने भीमाला जवळ धरलं. पण भीमानं असं अंग चोरलं. मारुतीरायाच्या अंगाला जास्त लागूच दिलं नाही. मिठी सुटली, डोळ्यातून पाणी आलं. डोळ्यातले आसव उजव्या आंजुळीत घेतले आणि संकल्प सोडा, भीमा मी नैष्ठिक ब्रह्मचर्याचा कासोटा आईच्या पोटात गर्भात होता. मला मी मुलगा आहे का मुलगी लक्षणावून माझ्या आईनं ओळखिलं. माझ्या इंद्रियाचं दर्शन माझ्या आईबाबाला झालं नाही. इतका सात्विक मी ब्रह्मचारी आहे. इतका सात्विक, इतका सात्विक. आणि माझ्या ब्रह्मचर्याच्या तपाचं तेज सत्य तत्वात जर उतरलं असेल तर माझं अंग तुझ्या अंगाला ज्या ज्या ठिकाणी लागलंय तितकं शरीर वज्राचं होईल. तितकं शरीर वज्राचं होईल. 3.5 वज्रापैकी भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालं. वज्राचं झालं. घरी आले. द्वारकेचे मालक आलेले होते. त्यांचं जवळचं स्नेहाचं नातं होतं. द्वारकेतले मालक म्हणजे पंढरपुरातला मालक. जवळ आले. आईने विचारलं, कुठे गेलतास? दुर्योधनाला पोचायला गेलतो. बरा झाला प्रवास? आई एक सांगू, मानस सरोवरामध्ये लाडूच्या अपेक्षेनं फुलं आणण्याकरता गेलो ग. तिथे एका तेजस्वी संताची भेट झाली. माझी माय, त्या संतांनी मला आलिंगन दिलं ग. पण माय, माझ्या मनात शंका आली,
त्या संतांनी मला आलिंगन दिल्याच्या नंतर मी माझं अंग चोरलं. पण आईसाहेब, जेवढं जेवढं अंग त्या संताच्या अंगाला लागलं तितकं अंग वज्राचं झालं. ही फक्त मारुतीरायाची कृपा. आई आई आई, मी चांगल्या चांगल्यांना गदा युद्धात हरवले, पण कधी कधी वर्मस्थानाच्या ठिकाणी गदा लागल्याच्या नंतर 3.5 तासाची मूर्छना मला येत होती. आता काही ठिकाणी गदा लागल्याच्या नंतर मला मूर्छना येणार नाही, कारण तितकी जागा वज्राची झाली. पण माझी माय, मी शुद्धांतकरणाने सगळं अंग लावलं असतं तर शरीर पूर्ण वज्राचं झालं असतं. ते अर्ध शरीर संतांच्या संगतीत भीमाचं वज्राचं झालं. सामान्य उपकार आहेत म्हणून काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू ही संतांची कृपा आहे, ही संतांची ख्याती आहे, हा संतांचा महिमा आहे, हा संतांचा अधिकार आहे, हा संतांनी केलेला सामान्य जीवावरचा उपकार आहे. हे टोक आहे. ब्रह्मदेव एकदा मृत्यू लोकात आले. प्रशांत भाऊ किती वेळ करायचे कीर्तन? 12. हो, गजूभाऊ मेडिकल चालवता तुम्ही, लक्षात ठेवा. असं का? असं का? नाही नाही, एका बाईची तर 5 क्विंटल सोनं होतं. मंगळसूत्र छटाकाचं घालावं, पण तिनं 9 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली. का नाही? तसं आपल्या बैल किती महागायचे असो, आपला बांधाला की आवता आखड पाहिजे. लोकायला कोणाला शुगर, कोणाला काही असते, त्यातली त्यात वयस्कर व्यक्ती बसलेले आहेत, महाराज लोक, नाही शुगर आहे. ब्रह्मदेव खाली आले. ब्रह्मदेवाने विचार केला, जीवनात फक्त 3 चुका केल्यात, आणि या 3 चुकेचा फटका इतका मोठा होता की विश्वात मंदिर नाही. आणि कोण? ब्रह्मदेव, सत्यलोकाचे मालक. वसंती ब्रह्मा भयो हो अधिष्ठिता सर्वस्थितो
निर्मात सर्वस्थितानां जडजीवाय स्थितो हो कीटकंज भयजाय हो जीवभीताहि तरुवरम सर्वशाखानां वेलीर्भय पुष्पस्थितः. या सगळ्या गोष्टीचं मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टी निर्माण करायचं खातं त्यांच्याकडं. सामान्य इंजिनियर असेल, एका घरासारखे घर तयार करणारे जगात खूप इंजिनियर आहेत, हो, पण एका माणसासारखा जगात माणूस नाही असं तयार करायचं खातं फक्त ब्रह्मदेवाकडे. याच्या पलीकडे सांगू, बापाच्या अंगठ्यावर जे ठसे आहेत ते पोराच्या अंगठ्यावर नाहीत. पप्याच्या माईच्या तर लांबच द्या, ते तर डोकत लावायचं नाही. हो, नाही डोकं लावायचं. काय दृष्टीतले वलय असतील ते पुन्हा कोणासारखेच नाहीत. हो, एका चेहऱ्यासारखा कोणाचा चेहरा नाही. मग 3.25 एकर जमीन तर दुसऱ्यानं जिंकली असती माझ्यासारखा जर कोणी असता तर. तवाची सांगायलो, आताची इचकू नका. तुम्ही विचारायचं नाही, मी सांगायची नाही. असू द्या जागच्या जाग्यात जास्त. काय काय हुशार असेल विद्वान, किती ब्रह्मदेव, किती विद्वान असेल सांगा बरं. एखादं वैद्यकीय क्षेत्रात इंजेक्शन आहे का? एखाद्या माऊलीला इंजेक्शन दिल्यावर लेकरू गोरं जन्माला येते आहे का असं तुमच्या वैद्यकीय क्षेत्रात? नाही नाही नाही. असं एखादं इंजेक्शन आहे का, एखादी औषधी आहे का, हे दिल्याच्या नंतर आमकाम होईल? अद्याप नाही, अद्याप नाही. सावळं गोरं सात्विक सदृढ कसं जन्माला घालायचं हे ते विधात्याच्या हातात आहे. कुलाल हाडाचा बाप चाळाचा अखंड मडके हे सगळे गाडगे तयार करायचा 3.5 हाताची तयार करायचा कारखाना ज्यांच्याकडे. हा सत्य लोकाचा मालक आहे. आणि त्या मालकानं 3च चुका केल्या. याच्याकरता विश्वात मंदिर नाही झालं. ते नंतर द्वापार युगामध्ये ते पुष्करला मंदिर झालं. पण कालांतराने एके दिवशी ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेवाने विचार केला, आयुष्यभर ज्यानं माणसं मारलीत, आयुष्यभर तारुण्यात ज्यांनी माणसं मारलेत, तो नुसता वाल्याचा वाल्मिक नाही, तो महर्षी वाल्मिक झाले. आणि नुसते महर्षी नाही तर त्यानं जे लिहिले त्या शब्दाच्या रस्वदीर्घ इतका सुद्धा पंढरपुरातला मालक गेला नाही. बोलीला वाल्मिक वर्तोनी दावीन. नामदेवराय सांगतात, वाल्मिकाच्या लेखणीच्या व्यतिरिक्त तिळा इतकं सारखता नाही आलं. 7व्या अवतारातला प्रक्रिया, त्रेतायुगातला जगाचा मालक. काय व्याख्या असेल कल्पना करा. काय ताकद, काय कमी शक्ती असेल का? अहो, मुलीचं कुंकू विश्वाच्या मालकाच्या भावाने मुलगी विधवा केली. आपल्या भावानं स्वतःची मुलगी विधवा केली. तिचं कुंकू परत आणावा म्हणून रावणाचं कार्ट जिवंत करण्याचा प्रयत्न पंढरपुरातल्या मालकाने केला. या संन्याशानं सांगितलं, माझ्या मारुतीरायानं, देवा तुम्हाला नाही जिवंत करतायत. भगवान म्हणले, मला काय शिकवायला, तो कोण मला सांगणार? मारुतीराय म्हणले. मारुतीराय म्हणले, मी तुम्हाला सांगतच नाही, पण एका साधूनं लिहिलंच नाही ना इंद्रजित उठवा म्हणून. शांत बसावं लागलं, शांत बसावं लागलं, शांत शांत. कोणी लिहिलं ते रामायण? वाल्मिकाने केले रामायण. रामाधी किती किती मोठी शक्ती. ब्रह्मदेवाने विचार केला, ज्याची बायको संक्रांतीच्या दिवशी नाव घेत नव्हती, इतका नालायक वाल्या. संक्रांतीच्या दिवशी ती पण वाल्या पण म्हणत नव्हती. म्हणून इथं बसलेल्या सुद्धा वाल्मिकांना सांगतोय, आपल्या बायकोने संक्रांतीच्या दिवशी आदरानं नाव घ्यावं, असंच वागावं. बायका म्हणत्याला, आत्ता बाबा महाराज बरं बोलले नाही तर आता लोक आमच्यावर बॉम्ब टाकीत होते. इतका इतका वाईट विचाराचा व्यक्ती. ब्रह्मदेव स्वतः महर्षींच्या आश्रमावर गेले. आश्रमावर गेल्यावर काही विद्यार्थ्यांनी बघितलं, हे जसे विद्यार्थी येतात आता हे चोपडे महाराजांच्या संस्थेतील, असे त्यांच्याकडे विद्यार्थी होते. पुष्प आणण्यासाठी की फुलं आणण्यासाठी विद्यार्थी गेला. पाहिलं एका विद्यार्थ्यानं, अरे हे 4 तोंडाची व्यक्ती आहे. जाऊन सांगितलं, गुरुवर्य आपल्याकडे एक 4 तोंडाची व्यक्ती आली. वेडे आहात का रे? स्वागत करा, विधाता आहेत, ब्रह्मदेव आहेत, स्वागत करा त्यांचं. मग तोडलेली फुलं रस्त्याने टाकली आणि त्या रस्त्यावरनं ब्रह्मदेवाचं स्वागत करीत आश्रमात आणले. आता ते महर्षी वाल्मिकांचा आश्रम होता. ब्रह्मदेवाचं सन्मान आदर आतिथ्य केलं, बसले तिथं, शमकुशल विचारलं. आणि मग थोड्या वेळाच्या नंतर ब्रह्मदेवानं सांगितलं, महर्षी
जरा एकांतात बोलायचं असं म्हटल्याबरोबर बाजूचे सगळे उठले आणि महर्षी वाल्मिक आणि ब्रह्मदेव आतमध्ये गेले. आतमध्ये म्हणजे काय, त्यांच्या कुटिया होत्या, त्या एका कुटियामध्ये गेले. आणि ब्रह्मदेवानी महर्षींना विचारलं, महर्षी एक विचारू का, तुम्ही माणसं किती मारले? ते म्हणले नाही सांगता येणार. कोण कोण मारले? ते म्हणला भिकारचोट कशाला मारू, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला चोर कशाला आडवीन, येडा आहे का देव अंगावीस तू घ्यायला. टगेटगेत माणसं मारले. हो, महाराज मारले असते तर पैशावालेच मारले. ज्यात जो पैसे नाही काय 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 उपयोग आहे त्याला मारून, काय भेटायला त्या महाराजाला मारून? नाही माहिती, पैशाच्या व्यतिरिक्त कोणाला नाही मारलं. बर बर बर. पाप किती झालं? ब्रह्महत्या राशी पातके अपार, आम्हा पापाच्या राशी येतात. पण हे जळालं कसं तुमचं? तुम्ही वाल्याचे वाल्मिक झाले, वाल्मिकाचे महर्षी वाल्मिक झाले. तुम्ही सहज एक लिहायला बसले, लीला नाटकाधार असा रामायणाच्या काही काही अध्यायाच्या शेवटी असा शब्द असतो, लीला नाटकाधार. म्हणजे तुम्ही रचलेलं नाटक, याच्या जी जी पात्र आहेत ते ती पात्र देवानं कोणतं घ्यावं असं तुम्ही रडण्यासारखंच त्या विश्वाच्या मालकानं पात्र घेतलं. कसं वागावं तसाच जगाचा मालक वागला. एवढी तुमच्या शक्ती, माणसं किती मारली याचा मेळ नाही. हे झालं कसं? त्यांनी सांगितलं, मी तोंडानं सांगू शकत नाही. मागच्या कुटियात चला. मागची कुटिया म्हणजे महर्षी वाल्मिकांचं देवघर होतं. आणि महर्षी वाल्मिकाच्या देवघरात कुठल्याच मूर्ती नव्हत्या. बावनिया चंदनाच्या लाकडाची एकच मूर्ती होती. चंदनाचे प्रकार मलयानिळू चंदन, ब्रह्मचंदन, आपण जे चंदन घेतो ते हे भेटतेत ना आपल्या बांधावर चंदन हे, पण सर्वात श्रेष्ठ बावनिया चंदन. तापलिया तेला बावनी चंदन शनएक बुंद शीतल करी. उकळत्या तेलामध्ये थोडंसं टाकलं की तेल बर्फा इतकं थंड होतं. ही ज्या चंदनात ताकद आहे अशा चंदनाची एक मूर्ती होती. आणि ती सुंदरसं सिंहासन केलेलं, आणि त्या सिंहासनावर ती मूर्ती, आणि त्या मूर्तीच्या समोर फुलं ठेवलेली होती. महर्षी वाल्मिकांनी बोट केलं, या महात्म्याची कृपा झाली. ती मूर्ती होती देवर्षी नारदाची 6व्या क्रमांकाच्या संन्याशाची. तर ब्रह्मदेवानं 8ही डोळ्यानं ती मूर्ती पाहिली. अरे, ज्या व्यक्तीने किती माणसं मारले त्यालाच सांगता येत नाही, आणि अशा वाट पाड्या वाल्याचा महर्षी वाल्मिक होतो तो केवळ ह्या संतांच्या कृपेने. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागरिते, माझा निरंतर जागरिते. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, उपकार काय सांगू आता संतांचे उपकार. या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं जुनाट रत्न चिमणगावकर महाराज, जुना रत्न. मी मगाशी तुम्हाला एक शब्द बोलून गेलो, धोत्रावाल्याचा आदर जीनच्या पॅन्टीवाल्यांनी करायचा आहे. तसं संप्रदायात सुद्धा ज्या लोकांनी पाठीमागे काम केलंय त्यांचा आदर आपण करायचा केला पाहिजे. का सांगू तुम्हाला? कारण मागच्या लोकांनी संप्रदाय टिकवलाय, म्हणून आमच्या वयातल्या लोकांना संप्रदायात प्राधान्य भेटलं. या जुन्या लोकांनी उलट
पूर्वीच्या काळातल्या कीर्तनकारांनी पायी पायी जाऊन कीर्तन केले तरी नियम मोडले नाही. आता टपराच्या गाडीत बसलेल्या हरामखोरानं नियम नाही मोडायला पाहिजे. माझं एक पाप उदयाला आले. माझा 41 वर्षात मला बसून कीर्तन करावं लागते. माझा 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झालता म्हणून बॉयलजनला त्रास आहे. तरी पण म्हणतो वाचिलं हे काय पुण्य असेल देव जाणी, पण बसावं लागतंय हे माझं सुद्धा पाप असेल. विठाला एकदा तसं 10:30 वगैरे असं काही मागू नका, 10-15 मिनटं करतो है का नाही. हो बैकरेश्वर रावण मारून भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येत आले. अयोध्येची रचना, राजदरबाराची रचना बदलली. अमरपुरीला पोचले. बृहस्पती महाराजांना आमंत्रित केलं. 27 मुनी आमंत्रित केले आणि या लोकांच्या साह्याने राजदरबारातली रचना सगळी बदलली. पहिलं सिंहासन काढून टाकलं, सगळं बदललं. आणि राज्याभिषेकाच्या आधी काही दिवसांनी एके दिवशी रात्री जिकडं तिकडं सगळे कारागीर गेल्याच्या नंतर पंढरपुरातले मालक म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांनी सीतेंना दरबार दाखविला. आईसाहेबांना विचारलं बरं आहे का ग दरबार? बरं आहे म्हणले. तुमच्या डोक्याने केलंय त्या अर्थी चांगला आहे. जगाची मालकीन बरं आहे म्हणले तुमच्या आकारण केलंय. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं का गो का असं इतकं सुंदर केलाय, ऋषी मुनींनी याला मान्यता दिली आणि तू का? म्हणे एक बोलू का प्रभू, या दरबारात महामंत्री महामंत्री सुमंत्री प्यादा गुमास्ता काय लोक असतील सगळ्यांना व्यवस्था केली, पण माझ्या लेकराचं अधिष्ठान आहे की तर कोण? त्या लेकराचं नाव मारुती आहे. मग ती कशी रचना केली, कुठं केली, काय केली ते तुम्ही रामायण बघा. पण याच्यावर एके दिवशी माझ्या ब्रह्मांडाच्या मालकिनीची हजरी लक्ष्मणजीच्या धर्मपत्नी उर्मिला आईसाहेबांनी घेतली. हे ताई ग, एका नात्यानं बहीण आहे, एका नात्यानं जाऊ आहे, एका नात्यानं बहीण आहे, एका नात्यानं जाऊ आहे, मोठी जाऊ आहे. ताई साहेब काय उर्मिला? अहो मला एक म्हणायचं ताई साहेब, ठीक आहे मारुतीराय अधिकारी आहे, हनुमंताचा अधिकार मोठा आहे, त्याबद्दल काही दुमत नाही, पण तुम्ही प्रभूंना एवढं वेठीच धरलं. अहो त्यांचा चेहरा नरोज झाला ना, नरोज झाला त्यांचा चेहरा. काय सांगत